कृष्ण भगवंताला आईने विचारलं, बाळा तू भगवंत असताना मी जेलमध्ये का, कशामुळे राहिले मी जेलमध्ये 11 वर्ष? ते म्हणले हजारो जन्माचं पुण्य एकत्र आलंय म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय. ते म्हणले हजारो? हो. मग ते हजारो जन्मात काही पाप पण झाले, त्याच्यामुळे मग आता तुम्ही कुठे येता? म्हणले आई असून? हो म्हणले, वेगळ्या वेगळ्या जन्मात माझ्या वेगळ्या वेगळ्या आहेत, ते तुला माहित नाहीये, मला माहितीये. समजतंय? म्हणले आईसाठी पण सूट नाही. म्हणले ह्या युनिव्हर्स मध्ये कोणाला सूट नाही, मला सूट नाही, मला बक्षितेसोबत जावं लागलं, वनवासामध्ये काढून दिलं राजवाड्यातून. मी सुटलो नाही तर तू कुठून सुटणार आहेस? जर मी तिथून येऊन जर हे कर्म भोगतोय तर तू तर मनुष्य आहे, तुला पण भोगावं. म्हणले मग आणखीन एक प्रश्न आहे, हे जे जन्माला येण्याच्या आधी आकाशवाणी तू केली आणि याच्यामुळं माझे 6 पोरं मारले गेले, तुझे सख्खे भाऊ मारले गेले, याला जबाबदार कोण? कंस मामा की तू? कोण जबाबदार आहे? म्हणले याला जबाबदार जे मुलं मेलेत त्यांचे कर्म. म्हणले कसे? हो म्हणले मागच्या जन्मात त्यांना शाप होता की त्यांचं आयुष्य एवढंच आहे. पण मग कंस मामा थ्रूच का मारले? नाही म्हणले कंस मामाचा 20% कार्यक्रम झालता ना पापाचा गाडा, त्याच्याकडून मला 100% भरून घ्यायचा होता, मग मी त्याला मारणार होतो, म्हणून त्याच्याकडून अटॅक करून घेतला त्यांच्यावर. समजतंय का? तुम्हाला असं वाटतं का की अध्यात्मामध्ये मुळापासून उत्तर भेटतात? किती लोकांना वाटतं मुळापासून भेटतात, वर मोटिवेशन नाही भेटत, रूट भेटतो, मग आईला बरं वाटतं.